सफलता प्राप्त होते ते चेतना फायबर तळाशील क्रिकेट संघाला. गोपाळ भटासारखा एक विश्वसनीय फलंदाज या ठिकाणी तंबूच्या दिशेने येतोय. एक मोठा धक्का म्हणावा लागेल फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भैरवाला पहिली सफलता प्राप्त होते. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून मारा करतोय म्हणजेच राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र त्याच्या समोर फलंदाज अक्षय अतिशय सुरेख खेळी करतोय. मेंढूच्या दिशेने चेंडू टोलवला. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये एका धावेच्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावांना धावसंख्या मात्र हलत ठेवत. धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. चेतना फायबर तळाशील क्रिकेट संघाने या ठिकाणी प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी प्राचारण केले फ्रेंडशिप संघाला. आणि फलंदाजी करताना गोपाळ भटासारखा एक महत्वपूर्ण गडी बाद झाल्यानंतर संघ धावाला सावरतायत दोन्ही फलंदाज. म्हणजे सतीश आणि अक्षय असे 2 फलंदाज. आता मात्र अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी दरम्यानच्या दिशेने चेंडू टोलवला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात यश संपादन होत आहे चेतना फायबर तळाशीलच्या क्षेत्ररक्षकाला. आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 8 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चिलीवाय संघासाठी दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी चेतना फायबर तळाशील क्रिकेट संघानं वैष्णव याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पाहायचा जो विश्वास कर्णधारानं त्याच्यावरती ठेवलाय तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी या मैदानामध्ये आपलं क्रीडा कौशल्य आजमावताना गोलंदाजीच्या रूपानं आपल्या समोर वैष्णव स्क्रीनवरती दिसतोय. त्याच्या समोर डावखोल्या शैलीचा फलंदाज एक सलामीवर म्हणून मैदानात गेलेला सतीश अजूनही पाय रोवून फलंदाजी करतोय. एक महत्वपूर्ण गडी बाद झाला गोपाळ भटान त्याची कमतरता न भासू देता आपल्या संघाचा सावरण्यासाठी सुसज्ज होतोय. अतिशय सुरेख कवट राजपतीचा फटका. तेवढं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. चेंडूची परती होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय सतीश सारखा फलंदाज. या एका धावेनं धावसंख्येचा धावफलक घालत ठेवतोय. धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवरती. सन्माननीय बंड्या पराडकर आणि प्रसाद परुळेकर यांच्या संयुक्त विद्यमान भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी चेतना फायबर तळाशील आणि फ्रेंडशिप चेन्नई हे 2 संघ आपले शर्तीचे प्रयत्न या मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती करताना दिसतोय. पुन्हा एकदा वैष्णव बॉलिंग मार्कर आता मात्र उजव्याशीच्या बराच बाहेर जातोय. पंचांना वाईड देण्यास भाग पडतोय. एक अवांतर धावफलकावरती लागते वाईडच्या स्वरूपात. आणि धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात 10 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती उजव्या शैलीचा फलंदाज अक्षय फलंदाजी करतोय. फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघाचा 1 डाऊन बॅट्समन मैदानात आलेला अक्षय. त्याच्या समोर गोलंदाज पुन्हा एकदा वैष्णव आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सुसज्ज होतोय आणि सामना करतोय अक्षय. आता मात्र एक मोठा फटका मारण्याच्या आहारी जातोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. नॉन स्ट्राईक एंड वरती धावची संधी होती बंदी अचूक चेंडू यष्टांपर्यंत न पोहोचल्यामुळे या ठिकाणी फलंदाज मात्र सुस्थितीत आहे सतीश. काहीसे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील होतो परंतु अचूक लाईन गोलंदाजी असल्यामुळे मोठे फटके मारण्यापासून वंचित करून ठेवतो वैष्णव हा गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. आपला अनुभव या मैदानामध्ये पूर्णपणे आजमावतोय वैष्णव हा गोलंदाज. चेतना फायबर तळाशील क्रिकेट संघाच्या वतीनं या मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघ फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची परती करतोय. एका डाळीवरती समाधान मानायला लावणारा हा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख शर्तीचे प्रयत्न करतो. हॅलो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा.
या अगोदरच्या सामन्यामध्ये माट्या या खेळाडूने 2 सलग षटकार मारले होते आणि त्यासाठी मनमोहन वराडकर आशीर्वाद कॅटर्स यांच्याकडून 1000 रुपये आणि वराडगावचे ग्रामस्थ संजय निकम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मी माट्या या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन हे आपलं पारितोषिक सन्माननीय मंदार केणी साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचं आहे. माट्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा माफ करा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक टाकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा कर्णधारानं भैरव या गोलंदाजाला प्रगतीपथावर लावलेला आहे. पायचा पहिला चेंडूवरती एक धाव तर पूर्ण करतात. निश्चितच पंच दीपक धुरी लेग बायची खूण दर्शवतात आणि एक अवांतर धाव मिळते. 2000 रुपयाचं पारितोषिक मंदार केणी यांच्या शुभ हस्ते मनमोहन वराडकर आणि संजय निकम यांनी ठेवलेले 1000 रुपये. माट्या आपण हरलात हे आम्हालाही दुःख आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला आपला. अभिनंदन. 1 मिनिट बंड्या पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर डावखुला शैलीचा सतीश फलंदाजीसाठी सुसज्ज होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सजवतो या ठिकाणी. थर्ड मॅन शॉर्ट सेलिमेड असं क्षेत्ररक्षण लावले. फाईन शूटच्या दिशेने एक शॉर्ट क्षेत्ररक्षक सजवले. या क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्यासाठी आव्हान करतोय गोलंदाज सतीश. आता मात्र डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय. पंच भुई समांतर हात करून वाईडची खूण दर्शवतायत आणि एक अवांतर धाव मिळते फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघाला. वारंवार दिशा भरकटतोय गोलंदाज, परंतु फलंदाजीत मात्र एवढा चोख मात्र दिसत नाहीये. एकेरी दुहेरी धावांवरती पहिल्या 3 षटकांचा मध्ये एक समायोजित फलंदाजी करण्याचा निश्चितच निर्णय दिसतो दोन्ही फलंदाजांचा. आणि जो मनोद निर्धार करून या मैदानामध्ये फलंदाजीसाठी सुसज्ज होत आहेत दोन्ही फलंदाज. एक गोपाळ भटा एक महत्वपूर्ण गडी बाद झाल्यानंतर त्याची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळत आहेत सतीश आणि अक्षय हे 2 फलंदाज. स्ट्राईक एंड वरती सतीश. आता मात्र डावखुला शैलीचा मोठा फटका निश्चित पाहायला मिळतोय. फाईन लीगच्या दिशेनं चेंडू जातोय निश्चित सीमारेषेच्या बाहेर. एक लाजवाब फटका दिसतोय. सतीश याच्या बॅट मधून 6 धावा. भैरव वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक टाकताना दुसऱ्या चेंडूवरती थोडासा महागडा ठरतोय. एक मोठा षटकार बसल्यानंतर धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. तेवढंच क्षेत्ररक्षण अचूक यष्टीरक्षण देखील होतंय. कोणतीही दाद मिळत नाहीये पंचांकडून. अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज भैरव याचं. षटकार ठोकल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकतोय सतीश सारख्या फलंदाजाला. आता मात्र जखडून ठेवतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो या षटकामध्ये. पाहायचंय भैरव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा त्याच्या समोर डावखुल्या शैलीचा फलंदाज सतीश. वारंवार चांगली फलंदाजी या मैदानामध्ये करतोय फ्रेंडशिप चेन्नई क्रिकेट संघाच्या बाजूनं. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चकवतोय गोलंदाज. यशस्वी ठरतोय. एक मोठा फटका मारण्याचा निर्धार, परंतु त्या निर्धारापासून वंचित करून ठेवतोय गोलंदाज भैरव. आपला पूर्णपणे अनुभव पणाला लावतो या मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरती. आणि आत्मविश्वास वाढणार नाही तर काय, म्हणजेच गोपाळ भटासारखा एक महत्वपूर्ण गडी बाद करून स्वतःचा आत्मविश्वास उंचावल्यानंतर समोरच्या गोलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून निश्चितच निर्धाव ठेवतोय भैरव गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय सतीश सारख्या फलंदाजाला. आता मात्र रिव्हर्स स्वीप सारखा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग विपर्त देखील अपील, परंतु पंच दीपक धुरी लेग बायची खूण दर्शवतात. आणखी एक अवांतर धावेत रूपांतर होतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी होते ती भैरव या गोलंदाजाची. चेतना फायबर तळाशील क्रिकेट संघाच्या बाजूने अतिशय. अमोल कुठे गेला? अमोल जमदाडे. 373चं गणित ऐकायचं होतं त्याला, विसरला वाटतं तो. बादल
आहे. या सामन्यामध्ये अजून एक पारितोषिक आलंय 1000 रुपये सलग 3 षटकारांसाठी. प्रभाकर रघुनाथ परब यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी यांच्या वतीने प्रभाकर रघुनाथ परब यांच्या वतीने 1000 रुपये आलेले आहेत सलग 3 षटकार. 2000 रुपये झालेत आतापर्यंत सलग 3 षटकारासाठी या सामन्यामध्ये. भैरव आपल्या जबाबदारीतील आपल्या कोठ्यातील सांगता करणारा चेंडू टाकण्यासाठी सुसज्ज होतोय. अक्षय सारखा फलंदाज त्याच्या समोर फलंदाजीसाठी सुसज्ज आहे. पाहायचंय या चेंडूवरती किती धाव मिळवतोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतात परंतु नो मॅन्स लँड अशा पद्धतीने चेंडू खाली पडतोय आणि 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर होतंय. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. अशा वेळेला 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते ती 24 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि यानंतरचा आपल्या पुढील षटकांचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र सन्माननीय बादल चौधरी यांच्या माईक सुपूर्द करून मी नाना नाईक आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. तर सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवण केंद्रावरून संध्याकाळच्या सत्रात परत एकदा हात जोडून सगळ्यांचं स्वागत असा. 3 ओव्हरींचा खेळ संपलो. धावसंख्या झाली 24. अजूनही 3 ओव्हरींचा खेळ बाकी असा. डावखुरो सतीश आणि उजव्या हाताचो अक्षय मात्र संघाची मोठी जबाबदारी ह्या 2 संघांच्या 2 खेळाडूंच्या खांद्यावर असा. आणि एका बाजून सतीश मात्र चांगली कामगिरी करता. 1 षटकार मारला आणि 1 तिहेरी धावेचा फटको. त्यानंतर बरेचसे डॉट चेंडू त्याच्याकडून खेळात घेतले जातात. तो चेंडू परत एकदा मेडन रावता मालवणी संघाचा जर पोलांडो बॉल रावता कुहांडो बॉल रावता. धावसंख्या अजूनही स्थिर रावता ती 24 या धावसंख्येवर. तो शिंदे सर अमोल इलेलो असा आणि 373चा गणित ऐकाक तो सुद्धा आतुर असा. बरेचसे प्रेक्षक सुद्धा आतुर असत. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर सांगूया आपण. चेंडू बीमर असा बघूया. बीमर चेंडू नो बॉल ठरवतो. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाता आणि मालवणीत संघाचा झाला तर आंधळ मागता 1 डोळो आणि देव देता 2. शिंदे सर याक थापाट म्हणजे काय ह्या माका एका मित्रांनी सांगलेल्यान. एक मित्र डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काय विचारले काय झालं म्हणता डॉक्टरांनी याक थापाट मारल्यान. याक थापाट म्हणजे काय तर 100 रुपये डॉक्टरची फी आणि 400 रुपयाचा मेडिकलचा बिल. तर याक थापाट म्हणजे काय तर माका तेव्हा कळलेलं. आणि हय परत एकदा याक थापाट बघूक मिळता. नो बॉल त्याच्यावर चौकार म्हणजे परत याक थापाट. रन होतात ते 29. हे बॉल परत एकदा आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होतो. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक घेतात. फील्ड करतात. थ्रो करतात. 1 रन पुरो करतात आणि फक्त 1 रनवर समाधान मानतात. 30 रन्स होतात. तर गोपाळ बटा थोडस आउट ऑफ फॉर्म असा. डे नाईट स्पर्धा झालेली आणि डे नाईट स्पर्धेत गोपाळ बटा आणि जॉनी एक कॅच घेताना आपटलेले आणि ती जी धूक त्याची चाळवली. एक जुनी धूक त्याच्या उजव्या पायाच्या ढोपऱ्याची होती ती चाळवली आणि ती धूक मात्र आजपर्यंत त्याला त्रास देता. गोलंदाज वैष्णव येता. पहिली ओव्हर बऱ्यापैकी टाकलेल्या आणि तोच वैष्णव परत एकदा 4थी ओव्हर घेऊन येता आणि संघाची धावसंख्या झाली ती 30. परत एकदा हवेत कारंज उडता. निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू पडात असं वाटतं पण लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक अतिशय वेगात चेंडूवर येता आणि आता मात्र ह्योचे झेल काय सुटणार नाही. अक्षय घाटवळची छोटीशी मात्र चांगली खेळी समाप्त होता आणि हे दुसरं मोठं धक्को चेनवण फ्रेंडशिप चेनवण संघात बसता. स्पर्धेतल्या सगळ्या खेळाडूंका विनंती असा. मालवणी ही बोली भाषा असा आणि त्याच्यात वेगवेगळे उपमा दिले जातात. कोणी ते पर्सनल. मी सगळा एक शेर सांगितला होता.
घड़ी हाथ में कोई भी हो लेकिन वक्त अपना होना चाहिए. तर ते सिद्ध झालं इथे. परत एकदा शिंदेसर कारंजे उडता आणि बॅट्समन मात्र आउट होता. ऍट प्रेझेंट मैदानावरती जो एवढी मोठी नावं असत आणि युट्यूबवर बरेचसे त्यांचे व्हिडिओ पण असत. गौरव सावंत हैला हय पण दाखवू शकता. पण यळ बरो त्याचो खेळ बरो. मालवणीची आणखी एक म्हण असा, ज्याचो यळ बरो असता त्याचोच खेळ बरो असता. फक्त नावा काय होणार नाही, ज्याचो यळ चांगलो त्याचोच खेळ चांगलो. अगदी बरोबर. यळारी. आणि माका तर वाटतं आजच्या ह्या महत्वाच्या सामन्यात सुद्धा गोपाळ भटाची फ्रेंडशिप चेनवन टीम विजयश्री संपादन करीत. चेनवन गावचे सरपंच देवेंद्र नाईक जे फ्रेंडशिप चेनवन संघ खेळवतात, गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातले मातब्बर खेळाडू या संघात खेळताना दिसतात. मालवणचे 2 सुपुत्र ह्या संघात असत. निखिल परब असा, सुनील मालवणकर असा. बघूया ह्या 2 खेळाडूंका आज मैदानावर येण्याची संधी मिळता का नाही. माफ करा, निखिल परब रोहित स्पोर्ट मधून खेळता. सुनील मालवणकर मात्र फ्रेंडशिप चेनवन संघामधून. हो चेंडू मात्र निर्धाव ठरता. परत एकदा चेंडू मैदान ठरता आणि 4 षटकांचा खेळ संपता आणि धाव संख्या होता 31. स्पर्धा आणि समालोचक कक्षाकडून मंदार केडी आणि जॉनी ब्रिटो यांचा सन्मान झाला. सगळे समालोचक यांच्या माध्यमातून समालोचक होईल ते श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर, अमोल जमदाडे, अशोक नाईक, समीर पांढरे, जय भोसले, विलास गोलतकर ह्या सगळ्यांच्या वतीन मंदार केणी साहेब आणि जॉनी ब्रिटो साहेबांका वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. तर काल आळवे साहेबांनी सांगितले नाही, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटवर 16 शतका मारली, 64 अर्धशतका मारली. पण आजच्या दिवसातलं कृष्णा सातपुतेचा स्कोर काय? 1 आणि 1 दुरी. एजाज कुरेशीन गेल्या वर्षी या स्पर्धेत सलग 5 षटकार मारले आणि आज त्याचा स्कोर काय? फक्त 4 रन. म्हणजे खरोखरच जुनो इतिहास, आपली पुंजी जी असतात ती आयुष्यभर टिकणार नाही. जो दिवस जेचो त्याचा नाव. मालवणीत आणि एक म्हणा, फावला तर फावला नाही तर बोर्डार नाव रवला. पण तसा काय क्रिकेटच्या बाबतीत होणार नाही. बोर्डार नुसता नाव रवला पण झाला नाही. बोर्डावर जर आकडे दिसले तरच त्याचा नाव लक्षात ठेवला जाता. बदल म्हणूनच म्हणतात, जुन्या भूतकाळामध्ये कैद होण्यापेक्षा भविष्यकाळाचे पुढील भविष्यकाळाचे शिल्पकार व्हा. पण ही जी नावं असत ही मोठी वलयांकित नावं असत आणि माका विश्वास असा पुढच्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जातली तेव्हा परत कृष्णा सातपुते येतलो, परत माट्या येतलो, परत योगेश पेंडकर येतलो आणि निश्चितच आज जा काय केल्याने तर निश्चितच पुढच्या येणाऱ्या काळात पुसान जातले. एक पक्षी असा फिनिक्स म्हणतात ते का, ऍक्च्युअली असं पक्षीच अस्तित्वात नाही, पण असं म्हणतात त्या पक्षाक आग लावली तर त्याची राख होता आणि राख झाल्यानंतर सुद्धा तो परत जिवंत होता आणि परत उंच आकाशात भरारी घेता. आणि ही जी नावं असत, कृष्णा सातपुते असा, योगेश पेंडकर असत, एजाज कुरेशी असा, आज जरी त्यांची हे राख झालेली असत तरी परत हे संघ भरारी घेतलो. हा हो चेंडू मात्र आकांड्याच्या पहिल्या आडी, जॉनी जॉनी यस बाटा हिटिंग सिक्सेस. संघात सुद्धा एक बॅट्समन असा सतीश ज्यांनी ह्या पूर्वीच्या सामन्यात 46 रन्स मारले. त्यामुळे जॉनिक जरा विचार करचो लागतो.
बऱ्यापैकी चांगली धावसंख्या उभारूची लागतली हो. स्क्वेअर कटचं फटकं पॉईंट फिल्डर मिस फिल्डिंग करता याचा पुरा फायदा घेता जॉनी. 2 रन अगदी बघता बघता लिहिलंय पूर्ण करतात दोनही फलंदाज. आणि खाता खोलीची पद्धत अतिशय लाजवाब जॉनीची. षटकारान खाता खोलणं, आखाड्याच्या पहिलाडी चेंडू धाडणं आणि आपली बोली करण्याची पद्धत म्हणजे सगळ्यात मोठा गिरायक पहिला करणं म्हणजे दिवस चांगलो जाता. बघूया जॉनीन ह्या षटकारान खाता खोलल्यान पुढे काय करता. परत एकदा आखाड्याच्या पहिलाडी तो षटकार बघूक मिळता. म्हणजे जॉनी तुम्ही डाव्या एसटीवर जर बॉल टाकताला तर जॉनी मात्र दयामाया अजिबात दाखवतो नाही. आकाश आपला बॉलिंग मार्क वरसून 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येता पॅव्हलिन बॉक्सच्या समोरसून आणि जॉनीसाठी हो शेवटचा बॉल. सुंदर स्क्वेअर कट जॉनीच्या बॅटमधून बाहेर पडता 2 धावा तर निश्चितच मिळतले. चेंडू आखाड्याच्या दिशेन परत एकदा आखाड्याच्या पहिलाडी जॉनीच्या बॅटमधून बाहेर पडता चौकार आणि ह्या चौकारानिशी संघाचा अर्धशतक फलकावर लागता. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी खपतात आणि रन होतात ते 50. पाना पुसणं. बरेच जण म्हणतात तोंडात चांदोड्याची पाना पुसली आणि तोंडात खास कोयल्याची पाना पुसली. तर पाना पुसणं म्हणजे काय असतात ता सुद्धा ह्या पूर्वीच्या सामन्यात बघूक मिळाला. आणि काल शिंदे सर आमच्या मालवणच्या एका सुपुत्राचा कौतुक केलेला. कृष्णा सातपुतेनं 64 अर्धशतका मारली, 16 शतका मारली, पण मालवणचं एक सुपुत्र पायरीवर बसलो प्रमोद गावकर ज्यांनी 16 अर्धशतका ह्या ग्राउंडवर आणि मालवण परिसरात मारल्यान पण एक कोणाचेही 50 रुपये पण खेळण्यासाठी कधी घेतल्या नाही. मालवणच्या सुपुत्रांचा कौतुक करूचा तितक्या थोडासा काल दर्पण आचरेकरने स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग टाकल्यान 6व्या षटक आणि ह्या ओव्हरीत फक्त 1 रन दिलेल्यान. तर ह्या मालवणच्या सुपुत्रांचा ह्या छोट्या छोट्या खेळाडूंचा आमका लय कौतुक असा. हे चेंडू मुळात टाकलेले बॉल फक्त 1 रन घेता आणि 1 रनचा रन वाढतात आणि रन होतात ते 51. गोपाळ भट्टा तुझ्यावर मात्र मोठी जबाबदारी असा. चेनवणचा संघ फ्रेंडशिप चेनवण संघ उद्या सेमीफायनल आणि फायनलीत प्रेक्षकांका अगदी आवर्जून बघूचो असा. कारण आपलं लोकल संघ असा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ह्या टॅलेंट असा, जिल्ह्याचे सुपुत्र असत, मालवणी खेळाडू असत आणि हे खेळाडू उद्या फायनल मध्ये आमका सगळ्यांका आवडीन बघूचे असत. गोलंदाज प्रशांत येता एका चेंडूचो खेळ. हो चेंडू थोडस भरकटता डाव्या एसटीच्या बाहेर. जॉनीन बॅट तर बऱ्यापैकी फिरवलेल्या. बॅटिक जर बॉल लागता तर परत एकदा आखाड्याची सर ठरलेलीच होती. नशीबवान ठरता प्रशांत. वाईट रन जरी गावलो तरी थोडस नशीबवान ठरता. निश्चितच एक छक्को ह्या बॉलवर बसाक शकलो असतो. एका चेंडूचो खेळ संपता. धावसंख्या 52 होता. परत एकदा प्रशांत येता. जॉनीसाठी हो बॉल असा मुळात टाकलेलो बॉल जोरकस फटको खेळता. लॉंग ऑन फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता. फक्त 1 धावेवर समाधान मानतात. एकेरी धावसंख्या होता 53. जॉनी अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 4 चेंडूत किमान 2 षटकार तुका निश्चितच मारूचे असत. स्ट्रायकर एंडवर मनोज दिसता. 2 धावा वैयक्तिक काढल्या, 2ही सिंगल असत. 53 धावा झालेत. अजून 4 चेंडू शिल्लक असत आणि प्रशांत बॉलिंग मार्क वरसून पॅव्हलिन एंड कडसून हे बॉल मुकरी बॉल जोरकस फटको खेळता. 2 धावा तर निश्चित मिळतले. बऱ्यापैकी फिल्डिंग डीप मिड विकेटचा फिल्डर करता. 2 रन पूर्ण करता. 3रा रन घेण्याचा प्रयत्न असा मात्र जॉनी नकार देता. 2 रनचा रन होतं ते 5क्याचो डबल गेम 55. चेतना फायबर तळाशील संघाचे मालक संजय तारी कौतुक करूचा तितक्या थोडा असा. संपूर्ण महाराष्ट्रातले वेचीव खेळाडू त्यांनी आणले आणि ह्या वेचीव नवख्या खेळाडूने एका हत्ती
हत्तीच्या कानातून जो धूर काढल्याने, म्हणजे मुंगी दिसाक जरी छोटी असली तर हत्तीच्या कानात गेली तर हत्ती कडसून सुद्धा ती तांडव करून घेता, आणि ता आज मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर बघूक मिळाला. हे चेंडू परत एकदा वाईड बॉल जॉनी स्ट्राईकच्या दिशेने जाता, बघूया. मालवणीत सांगायचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे. वाईड चेंडू अंपायर कडून घोषित होता, मात्र मनोज एका बाजून स्ट्राईकवर चिकटान होता. गरज होती ती जॉनिक स्ट्राईक देण्याची. जॉनीची विकेट जाता आणि दिनेश गावकर जो काळबादेवी चषकात हिरो ठरलो होतो फ्रेंडशिप चेनवण संघासाठी, चौकार षटकारांची आतषबाजी केलेली, आणि तो दिनेश मात्र खूप खाली फलंदाजी घेता. 3 चेंडूंचा खेळ संपता म्हणजे जेमतेम शेवटचे 2 चेंडू दिनेशाक गावले तर गावतीत असा वाटता. 56 धावसंख्या होता. बऱ्यापैकी कामगिरी जॉनी करता. 1-2 षटकार, 1 चौकारानिशी जॉनी आपल्या वैयक्तिक 19 या धावसंख्येवर तंबूत परतता. मनोजच्या बॅटमधून बाहेर पडलेलो परत एकदा पटको 1 धाव तर निश्चित मिळतो. दिनेश गावकर 2 धावा पूर्ण करतात. दिनेश कडे स्ट्राईक राहणं जास्त गरजेचा, कारण दिनेश आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असा. ह्या ग्राउंडवरची प्रत्येक मेर एन मेर त्याच्या परिचयाची असा. मेर जरी नसली तरी प्रत्येक खास खळग त्याच्या परिचयाचा असा. धावसंख्या होता 58. अजून शेवटचे 2 चेंडू बाकी असत. मनोज थोडीशी बॅट उचलूची लागतली, थोडेसे हवेत चेंडू खेळायचे लागतले. आखाड्याच्या पहिल्याडी ह्या दोनातलो एक तरी बॉल तुका निश्चितच मारूचो लागतलो. 58 धावा होतात आणि 5वं बॉल तुझ्यासाठी असा. आणि मनोज खरोखरच चांगलेला ऐकता चेंडू आखाड्याच्या पहिल्याडी जाता. ह्यो षटकार होतो आणि ह्या षटकारांची धावसंख्या 6 ने वाढता आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होता ती 64 रन. अजून शेवटचं 1 चेंडू शिल्लक असा. प्रशांत येता बॉलिंग मार्क करून. बघूया प्रशांत काय करता, आणि प्रशांतच्या समोर असा षटकार मारलेला बॅट्समन मनोज. नेता 64 धावसंख्या होता. मनोज बघ्या शेवटच्या चेंडूवर काय करता. परत एकदा आपटलेला बॉल होतो. जोरकस फटको क्षेत्ररक्षक गेलच्या खाली, मात्र परत एकदा आखाड्याच्या पहिल्याडी, म्हणजे जॉनीची जरी रनआउटची विकेट गेली तरी त्याची पूर्वी भरपाई मनोज करता. सलग 2 षटकार मारता. संघाच्या धावसंख्येक एक चांगला आकार देता. 6 षटकांची खेळी समाप्त होता आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात फ्रेंडशिप चेनवण संघाची धावसंख्या होता ती 70, आणि ह्या 70 धावांचा पाठलाग करून सेमीफायनल साठी पात्र होण्यासाठी चेतना फायबर तळाशील संघात गरज असा ती 71 रन्सांची. विशाल खडपकर हे मैदानावर आलेले आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती आहे. बंड्या पराडकर, प्रसाद परुळेकर मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमोल तीन 373चं नेमकं गणित काय आणि हे सूत्र काय आहे ते मी तुम्हाला विचारलं होतं, आणि तुम्ही मला सांगितलं होतं की या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी या गणिताचा मी उलगडा करेन. 373 म्हणजे 13 बेरीज. नक्की हे 13 बेरीजचं गणित आहे की 373चं गणित आहे ते आपण जरा आम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगावं अशी आपल्याला विनंती आहे. अमोल बरोबर आहे तुझं, मला ते सांगायचं होतं पण आता माझा मूड नाही आहे. उद्या 4थ्या दिवशी आपण ते सांगूया. तरी पण जोक्स अपार्ट,
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर बसले, ते म्हणाले उद्या सांगा, आज नको. थोडीशी पण कटप्पा क्यू मारा, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, तसं ते सस्पेन्स वाढतच जाणार होतं. पण ते वाढूया आपण. इथे अमोल मंदार केणी साहेब बसलेत आणि मंदार केणी साहेबांच्या सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळामध्ये ते ज्यावेळी खेळाडू होते, कॉलेजमधून बाहेर पडले आणि कामाधंद्याच्या शोधात होते, त्यावेळी त्यांच्यासोबत बंड्या पराडकर त्यांच्या सोबत होते आणि मला वाटतं मध्य प्रदेश पर्यंत मला माहिती आहे की मंदार केणी हे स्वतः ड्रायव्हिंग करायचे गाडीवर आणि एक महाराज होते, त्यांचं नाव होतं परमानंद महाराज, त्यांच्या गाडीचं ते सारथ्य करायचे, ती गाडी चालवायची आणि त्याच वेळी बंड्या पराडकर त्यांच्या सोबत होते आणि परमानंद स्वामींनी बंड्याला सांगितलं होतं की 13 हा आकडा अशुभ आहे, पण तुझ्यासाठी हा शुभ आकडा आहे आणि जे काही करशील ते 13 आकड्याने सुरू कर. बंड्याच्या मनामध्ये थोडंसं जरा शंका आली की 13 आकडा कसा काय, तर ते म्हणाले नाही, 13 आकड्यामध्ये 2 3 आले पाहिजेत आणि तिसरा आकडा वेगळा, म्हणजे 2 3 म्हणजे 3 3 आलं, राहिले 7, म्हणून तो 3 7 3 घेतलाय 373 आणि हा लकी आकडा बंड्या पराडकर यांचा आहे 373. वा. त्यामुळे त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्या मित्रावरती फार श्रद्धा आहे. तुम्ही त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं उलगडा केलात, आम्हाला अचूक अशी माहिती दिलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही सांगितलं होतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं, त्याचा उलगडा करण्यासाठी कटप्पा 2 आला. मला वाटलं 373चा उलगडा करण्यासाठी कदाचित 2,22,000 रुपयाची स्पर्धा पुढच्या वर्षी 3,73,000ची करावी लागेल की काय. मात्र तुम्ही आपण उलगडा केला त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद अजय शिंदे सर. मित्रत्व फार महत्वाचं आहे. बंड्या पराडकर आणि या ठिकाणी मंदार केणी आहेत, त्यांच्यासाठी मला सांगावंसं वाटतं, दोस्ती वो नहीं जो जान देती है, दोस्ती वो नहीं जो जान देती है, दोस्ती वो नहीं जो मुस्कान देती है, अरे सच्ची दोस्ती तो वो है जो पानी में गिरा हुआ आंसू भी पहचान लेती है. धन्यवाद 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 शिंदे सर. तो फिर एक बार दूसरे दिन का खेल अब शुरू होने जा रहा है. प्रारंभिक जोड़ी मैदान के ऊपर स्ट्राइक पर जो कि सचिन, नॉन स्ट्राइक पर इस समय प्रीतम और गेंदबाजी की धुरा संभालते हुए सुधीर खलपे. पहली गेंद इस समय सचिन के लिए, अच्छी गेंद सम्मान देते हुए पॉइंट के ऊपर ढकेला, 1 रनों के साथ अपना और टीम का खाता खोला. जीत के लिए काफी सारे रन चाहिए, लेकिन देखना है प्रारंभिक जोड़ी, खास करके सचिन की बात करें तो सचिन ने पिछले मैच में 46 रन की शानदार बारी खेली थी, चौके छक्कों की बारिश की थी. वो है नॉन स्ट्राइक पर इस समय 1 रनों के साथ अपना खाता खोलकर. फिर एक बार खलपे जो कि अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए और नए बैट्समैन जो कि इस समय स्ट्राइक पर प्रीतम, और इस बार देखिए उठा जाए रिवर्स शॉट खेला है, निश्चित रूप से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए दीपक धुरी का इशारा आता हुआ और 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 5 रन बिना विकेट के नुकसान पर 71 रनों के जवाब में निश्चित रूप से पॉजिटिव अप्रोच के साथ कल पे जो कि विकेट कीपर फील्डिंग की सजावट करते हैं, क्योंकि उनको मालूम है ये जोड़ी तोड़ना जल्द से जल्द तोड़ी जाए तो निश्चित रूप से फायदेमंद रहेगी. लेकिन यहां पर कल पे क्योंकि पावर प्ले का समय है, सामना करेंगे प्रीतम. इस समय शाम का समय, धीरे धीरे सूरज भी ढलता जा रहा है, रोशनी कम होती है मैदान के ऊपर. इस बार ऑफ टेक लगभग छोड़ती हुई गेंद विकेट कीपर के दास्तान में जाती हुई, कोई मौका नहीं था, रन की कोई गुंजाइश नहीं थी. स्कोर रुका है 1 रन बिना विकेट के नुकसान पर, सॉरी 5 रन माफ करें. और निश्चित रूप से
यहाँ पर बैट्समैन को तो जोखिम उठानी पड़ेगी क्योंकि 71 रनों के जवाब में बड़े शॉट्स खेलने की जरूरत होगी। और इस बार 1 रन जरूर मिलेगा। अंपायर का यहाँ पर 22 का इशारा था हुआ दीपक धुरी का, जो कि दोनों अंपायर एक जोखिम भरा काम करते हुए, खास करके मेरे ख्याल से कहता हूं कि एक जोखिम भरा काम है। यहाँ पर कोई भी इलेक्ट्रॉनिक सुविधाएं नहीं है, फिर भी आंखों के सामने जो भी कुछ दिखाई देता है उसके ऊपर निर्भर रहकर एक सही डिसीजन देना पड़ता है। बहुत बढ़िया एक जो जिम्मेदारी का काम करते हुए दीपक धुरी और जो कि अमरोज अलवेरा। घर पे अगले गेंद इस समय सचिन के लिए ऑफ किक के बाहर जाते हुए गेंद, जो कि सचिन अंपायर की तरफ इशारा कर रहे थे, लेकिन अंपायर ने सही गेंद बताया और निश्चित रूप से एक डॉट गेंद यहां पर निकाली गई खलपे की। स्कोर रुका हुआ जो कि इस समय 6 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। अब सचिन स्ट्राइक पर है। बड़े शॉट खेलने की क्षमता रखने वाले एक बेहतरीन खिलाड़ी। और इस बार देखिए जैसे ही कहा और एक लंबा शॉट 6 रनों के लिए यहां पर लॉग ऑन बाउंड्री के ऊपर से दीपक धुरी का इशारा आता हुआ 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन, जो कि बिना कोई विकेट के नुकसान पर। इस प्रकार के स्ट्रोक की जरूरत निश्चित रूप इस मैच को जीतने। सेवेंटी वन जीत के लिए 71 रनों की जरूरत है। सबसे पहले शुरुआत पॉजिटिव अप्रोच के साथ करते हुए प्रारंभिक जोड़े सचिन और प्रीतम मिलकर स्ट्राइक पर गए। प्रीतम नॉन स्ट्राइक पर फिर एक बार दिखाई देते हुए सचिन और गेंदबाजी की धुरा संभालते हुए सतीश। इस समय बड़े लंबे शॉट चाहिए, जो कि अभी भी एक शॉट देखने को मिला था मिड विकेट के ऊपर से। फिर एक बार देखिए गेंद खेला है शॉट मिड विकेट पर, गेंद फील्ड होती हुई 1 रन मिलेगा और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ फिर से 13 रन, यानी कि 373 का गणित यहां पर 13 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट के नुकसान पर। अमरोज अलमोड़ा जो कि मेन अंपायर के रूप में और सतीश फिर एक बार अपने बोलिंग मार्ग पर दिखाई देते हुए इस समय सचिन के सामने। और इस बार एक बढ़िया गेंद, काफी टर्न हुई गेंद, जो कि चली गई ऑफ स्टिक के बाहर से विकेट कीपर के दास्तान में। फिर एक बार डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी यहां पर निश्चित रूप से सतीश की। काफी दर्शक शाम के मुकाबले में देखते हुए इस मैच को। और इस बार देखिए फिर एक बार पूरी तरह चुके गेंद के लाइन से बाकी का काम जो कि विकेट कीपर करते हुए थोड़ा बहुत आगे जाते सचिन, तो निश्चित रूप से गेंद और बल्ले की मुलाकात हो सकती थी, लेकिन इस प्रकार की अपनी जगह से खेलने की कोशिश की थी, इसलिए रन की कोई संभावना नहीं बनी। फिर एक बार सतीश अपने बोली मार पर आते हुए इस बार उठा गया है, बड़ा शॉट होने की संभावना। निश्चित रूप से जॉनी ने प्रयास किया था, लेकिन तब तक गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। गेंद उठाने की कोशिश, ऊपर हिस्सा लगा है और गेंद के नीचे फील्डर के साथ पहली सफलता, यानी कि सचिन की बारी खत्म होती है। बड़ा झटका लगता हुआ इस समय
काम आहे ते कुत्रे आत आहेत त्यांना बाहेर काढा. तुमचं ऐकतात ते असं लोक म्हणतायत. अगले बल्लेबाज के अर्से से मैदान पर इस समय बैट्समैन प्रथमेश इस समय मैदान के ऊपर, जो कि प्रीतम के साथ निभाने के लिए. और इसी के साथ इस ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. और 2 ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर है इस समय 1 विकेट के नुकसान पर 17 रन. काफी बढ़िया शुरुआत तो की है, लेकिन देखना है एकमात्र विकेट प्रसाद परुळेकर मित्रमंडळ याच्या वतीनं भव्य दिव्य अशा 2,22,222 रुपयाच्या या मोठ्या स्पर्धेदरम्यान संध्याकाळच्या दिवशी आणि आजच्या या दिवसाची सांगता करणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा लढतीच्या निमित्तानं जमलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं मी बंड्या पराडकर मित्रमंडळ आणि प्रसाद परुळेकर मित्रमंडळाच्या वतीनं समालोचन कक्षाकडनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला सामना चेतना फायबर्स तळाशील वर्सेस फ्रेंडशिप चंदवन या 2 बलाढ्य संघादरम्यानची एक महत्त्वपूर्ण अशी लढत आणि बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या या चषकाच्या दिशेने वाटचाल करणारी महत्त्वपूर्ण अशा लढती दरम्यान वरती चेंडू, मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवे. जॉनी यस पप्पा दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात डावखुरा फलंदाज आल्या पावलांनी माघारी येतोय. तो प्रथमेश 0 धावांवर आणि दुसरा गडी बाद होतोय चेतना फायबर्स तळाशील. या स्पर्धेमध्ये प्रथमच मालवणमध्ये ड्रोन कॅमेराने शूटिंग होणार आहे उद्या, आणि हे उद्याचं आकर्षण 4थ्या दिवसाचं. ओके, आपण सांगितल्याप्रमाणे उद्या या स्पर्धेदरम्यान ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे आणि संपूर्ण सामन्याचं शूटिंग केलं जाणार आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे. आणि याचं स्टेट प्रक्षेपण होत आहे टेनिस क्रिकेट लाईव्ह वरती. आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे सन्माननीय बंड्या पराडकर, सन्माननीय प्रसाद परुळेकर या 2 व्यक्तींना, त्यांच्या मित्रमंडळाला, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, की आपण एका मोठ्या रकमेच्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि तमाम क्रीडा रसिकांना दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. ब्लॉकहोल मधला चेंडू, पंचांकडे लेग रिपोर्टची दाद मागितली जाते, मात्र अनुभवी असे पंच ही दाद फेटाळून लावत गोलंदाजाला ठामपणे सांगतात की चेंडू हा यष्ट्यांच्या बाहेर जाणारा होता. फलंदाज नाबाद घोषित करत मात्र लेग बायच्या स्वरूपात का होईना एकेरी धाव ही अतिरिक्त गणली जाते, ती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाते. आणि 17 धावांचा खतरा ज्या संघाला प्राप्त झाला होता तो एका पावलाने पुढे सरकतोय 18 धावांवर. बाद झालेले 2 फलंदाज साफ निराशा करतात. खास करून सचिन हा फलंदाज धुआधार 46 धावांची मागच्या सामन्यातली खेळी. पिछली मैच का हीरो इस मैच में थोड़ा कम पड़ता हुआ दिखाई दिया. मात्र एकेरी दुहेरी धावांनी विजयाच्या दिशेनं वाटचाल करणं बरंच अवघड ठरतंय. किंबहुना प्रत्येक चेंडू गणित अगदी पराभवाच्या छायेत ओढला जातोय. मात्र अजूनही बराचसा सामना बाकी. जर एका दुसऱ्या फलंदाजाची बॅट जर तळपली, एका दुसऱ्या फलंदाजाची आक्रमक खेळी जर साकारली गेली
तर एक दर्जेदार सामना ज्या पद्धतीचा मागचा सामना तमाम क्रीडारसिकांना पाहायला मिळाला तशाच धर्तीचा सामना या मैदानावर होईल. मात्र तो अटोकाट प्रयत्न होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. मात्र समोरून धारदार गोलंदाजी अचूक टप्प्यावरची निर्णायक ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूनं. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं जातं की फ्रेंडशिप चेंडवनचा संघ अंतिम सामन्याचा विजेता ठरतो. मात्र इतर स्पर्धेच्या तुलनेत थोडंसं मालवणचं बोर्डिंग ग्राउंड हे फ्रेंडशिप चेंडवन संघासाठी अनलकी मानलं जातं. मात्र मागच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केलेला फ्रेंडशिप चेंडवनचा संघ ब्लॉक होल मधला चेंडू घेऊन अंदर दंडी बाहेर. चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार मैदानात सरसावतोय. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरात थोडीशी नाजूक अवस्था होते मैदानावर आणि 71 धावांच्या उत्तरात केवळ 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी स्थिती होते मैदानावर. जय भोसले, काय सांगाल आपण एकंदरीत या सामन्याविषयी? काय वाटते, कोणत्या संघाचं पारडं जड वाटतंय? देखिए इस मैदान के ऊपर लो स्कोरिंग के मुकाबले हुए हैं आज सुबह से लेकर, लेकिन जब पहली बल्लेबाजी करते वक्त 70-60 के ऊपर का टोटल हुआ ना, तो उसका चेस करना इस मैदान के ऊपर, क्योंकि शाम के वक्त माहौल थोड़ा सा ठंडा रहता है, जिस तरह से गेंद में ज्यादा उछाल होनी चाहिए वो तो बनता नहीं बल्ले के साथ, और निश्चित रूप से ये पीछा करते हुए तो हालत पस्ता होनी है भाई. तर संध्याकाळच्या सत्रात थोडासा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड ठरतं, कारण मैदान थोडंसं शांत होतं आणि त्यानंतर मोठे फटकेबाजी करणं बरंचसं अवघड ठरतं. अफजल येतोय स्क्रीनवर पंचांच्या डाव्या बाजूनं. लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, बहुधा सांगता करणारा चेंडू. या चेंडूवरती कोणतीही धाव खर्ची न घालता निर्धाव चेंडू अफजलच्या खाती गणला जातोय आणि अफजल तर 2 सफलता प्राप्त असं षटक, केवळ 2 धावांचं तिसरं षटक हे समाप्त होत एकंदरीत प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय आणि 71 धावांच्या उत्तरात 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 19 धावा धाव फलकावर अशी थोडीशी नाजूक केविलवाणी स्थिती होते ती चेतना फायबर्स तळाशील संघाची. तीन षटकांच्या सांगतेकडे 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. सामना जिंकायचा तर फलंदाजांना हात खोलणं अति आवश्यक, म्हणजे मोठ्या फटक्यान वाचून कोणताही पर्याय नाही. तो अटोकाट प्रयत्न आणि दिनेश गावकर स्क्रीनवर येतोय, जो उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रसिद्ध असा खेळाडू. फलंदाज बाद होतो एकंदरीत 4थ्या गड्याच्या स्वरूपात. प्रीतम माघारी येतोय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 19 धावा अशी स्थिती होते मैदानावर चेतना फायबर्स तळाशील संघाची. त्या अंदाजाला छेद देणारा सामना ठरतो की काय, अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह हे तमाम क्रीडारसिकांच्या चेहऱ्यावर उपलब्ध होत. एक फ्रेंडशिपचा संघ या स्पर्धेतनं बाद होतोय आणि दुसरा फ्रेंडशिपचा संघ या स्पर्धेच्या
उपांत्य फेरीचे दरवाजे कोणत्या संघासाठी उघडे होत आहेत, कोणत्या संघाचा प्रवास याच मैदानावर या सामन्यादरम्यान थांबतोय याची निश्चिती करणाऱ्या या लढतीत थोडस पारडं जर दिसतंय सुरुवातीला प्रारंभीला ते फ्रेंडशिप चेंडवन संघाचं जॉनीची वादळी खेळी कारणीभूत ठरते. त्यानंतर एक सुरेख असं फिनिशिंग केलं होतं मनोजच्या 2 षटकाराने आणि त्यांच्या या 2 फलंदाजांच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर एका सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचला होता फ्रेंडशिप चेंडवनचा. 71 धावांची विजयासाठी आवश्यकता पत्त्यांच्या घराप्रमाणे सुरुवातीला फलंदाज हजेरी लावतात. सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी आणि या हाराकिरीतनं अट्टोकाट बाहेर येण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा मैदानावर होताना दिसतोय. प्रत्येक चेंडूगडी सामना अगदी विजयापासून दूर जाताना दिसतोय आणि या सामन्यात नेमकं पारडं कोणत्या संघाचं जड हे सांगण्यापेक्षा बऱ्याचशा तमाम क्रीडारसिकांनी या सामन्याचं चित्र ओळखलेलं. बॉकआउट मधला चेंडू महाराजाचा, या चेंडूवरती सन्मानजनक फटका, जॉनी जातो स्क्रीनवर, झपकन चेंडूचा परतावा करतोय गोपाल भट्टाच्या दिशेनं. त्यानंतर एक सुंदरसं बॅकअप होतंय त्या ठिकाणी आणि केवळ एकही धावीनं धावसंख्या पुढे सरकते ती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकारांना वाचून कोणताही पर्याय नाही. मारो या मरो, करो या मरो, नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर हो जाओ. चेत्ता फायबर तहसीलचा संघ मागच्या सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली होती सचिननं, मात्र तो सचिन या सामन्यात थोडासा अपयशी ठरतोय. आणि बहुधा आपण बऱ्याच वेळेला सांगतो की अकेला आदमी सेना समान, तो अकेला आदमी बाद झाल्यानंतर त्यानंतर डाव सावरताना कोणताही फलंदाज दिसत नाही. एकंदरीत 4 षटकांचा खेळ थांबतोय आणि 71 धावांच्या उत्तरात अगदी नाजूक स्थिती होते. केवळ 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उरलेल्या 2 षटकात कशा पद्धतीची फलंदाजी होते आणि बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या चषकाच्या दिशेनं कोणता तो 4था संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत आमचे सहकारी जय भोसले. तोपर्यंत मी समालोचन कक्षात उपस्थित सर्व समालोचक, मान्यवरांच्या कक्षात उपस्थित सर्व मान्यवर, या स्पर्धेचे सर्व बंड्या पराडकर साहेब, प्रसाद परुळेकर साहेब यांच्यासह मी अमोल जमदाडे आपली रजा घेतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद. धन्यवाद अमोल. 5वें ओवर की शुरुआत जो कि यहाँ पर वाइड के साथ करता हुआ सुधीर, अब जो कि 48 रनों की और आवश्यकता थी, तब यहाँ पर हर गेंद के ऊपर चौके की आवश्यकता. वाइड के बाद यहाँ पर हवा में खेला हुआ स्ट्रोक, शायद देखना है कि यहाँ पर अपील नहीं की, यानी कि मतलब गेंद बल्ले से नहीं लगे. शानदार गेंदबाजी, बल्लेबाजों ने शानदार कारनामा कर दिखाया. एक खिलाड़ी सेना बराबर जिस खिलाड़ी सचिन ने इसके पहले मुकाबले में धुआंधार बल्लेबाजी की थी, लेकिन उसके आउट होने के बाद कोई भी खिलाड़ी वैसी बल्लेबाजी कर नहीं पाया. टिप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, वाइड का इशारा आता हुआ और अतिरिक्त रन के साथ रन संख्या अब मात्र 25 रन के ऊपर, यानी कि और 46 रनों की आवश्यकता. और गेंदों का हिसाब की जाए तो चौके छक्कों के बिना इस मुकाबले में वापसी करना काफी कठिन. फिर एक बार पीछा करना चाहा, गेंद बल्ले को फिसलाती हुई हवा डालती हुई चली गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर. निश्चित रूप से इसलिए क्रिकेट में कहा जाता है एक खिलाड़ी के ऊपर कोई टीम निर्भर नहीं होती. 11 खिलाड़ी जब एक गिट्टा हो जाते हैं तभी जीत का मंजर यहां पर पार कर सकते हैं. फिलहाल और विकेट का पतन और मुकाबले की अगर बात की जाए ना तो मुकाबले का फैसला लगभग यहां पर तय हो चुका है, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी हुई और उसके बाद जिस तरह की शुरुआत होनी चाहिए थी वो यहां पर शुरुआत नहीं मिली. अगर बात की जाए तो चेतना तहसील फाइबर टीम को, और जिसके बदले बैक फुट पर ढकेलते आखिरकार लगभग हार की कगार के ऊपर खड़े है. और दर्शकों को भी पता चल चुका है इस मुकाबले में ज्यादा कुछ बचा नहीं है, तो दर्शक भी अपने घर के रास्ते और चल पड़े हैं. कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन और अंतिम दिन का पहला मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला सुबह 10:30 बजे इस मैदान के ऊपर खेला जाएगा. उसके बाद दूसरा सेमीफाइनल का मुकाबला और शाम को खेला जाएगा इस प्रतियोगिता का मेगा फाइनल का मुकाबला. इस मुकाबले के दौरान तो निश्चित रूप से बंडा पराडकर और प्रसाद जो कि मित्र मंडल की ओर से आयोजित सिंगरौली जिले के इस साल की सबसे बड़ी प्रतियोगिता और आज का ये तीसरा दिन और एक क्वार्टर फाइनल का आज के दिन का दूसरा मुकाबला. फ्रेंडशिप चेंडवन की टीम जो कि अगर बात की जाए एक टीम हार चुकी है इसके पहले मुकाबले में क्वार्टर फाइनल में, लेकिन इस टीम के क्या कहने, सभी खिलाड़ियों ने शानदार
कारनामा कर दिखाया। आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, गेंद फिर एक बार विकेट कीपर के हाथ में। मैं तो कहूंगा यही से अब औपचारिकता मात्र बची है, क्योंकि जिस तरह से शुरुआत चाहिए थी वो तो नहीं मिली। लगभग 5 विकेट यानी कि आधी टीम वापस खेलने में लौट चुके हैं। फिलहाल तो इस बार फिर एक बार बारंबार चकमा सुधीर खलीफे की गेंदबाजी का क्या कहना, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, बल्लेबाज को चकमे में डालने वाली गेंदबाजी, यानी कि ऐसा लगता है तो गेंद बल्ले के ऊपर आसानी से आ जाएगी, लेकिन टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकलते हुए नजर आ रही है। फिर एक बार देखिए बारंबार बल्लेबाज सिर्फ बल्ला घुमाने का काम कर रहा है और मुकम्मल होता हुआ यहाँ पर 5वां और 5 ओवरों का खेल समाप्त 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर, यानी कि मात्र इस ओवर में 2 रन मिले, वो भी वाइड के, यानी कि ये ओवर लगभग अगर 2 गेंदे वाइड नहीं डालते तो लगभग मैडम चला जाता है, यानी कि 6 गेंदे बाकी और जीतने के लिए और 46 रनों की आवश्यकता, यानी कि 6 छक्के भी लगा देते हैं तो भी 10 रन पीछे रह जाएंगे अपनी जीत से। लेकिन क्रिकेट में निश्चित रूप से अगर आपको हारना है या जीतना है तो निश्चित रूप से आपके प्रयास के ऊपर होता है, लेकिन जीतो इस तरह से कि आपको बरसों तक याद रखे, लेकिन हारने वाले टीम के भी चर्चे हो ऐसा खेल आप मैदान में करके आपल्याला या मैदानावर 3 दिवस चाललेले सामने पुन्हा पाहायचे असतील तर tenniscricket.in या YouTube वरती आपण जाऊन हे सामने पाहू शकता। इथे लाईव्ह tenniscricket.in वरती लाईव्ह YouTube वरती हे सामने चालू आहेत आणि याचं प्रक्षेपण 198 देशांमध्ये वितरित होतंय। हे प्रक्षेपण इथे गौरव सावंत आणि निखिल कांबळे यांच्या मार्फत होतंय। आपल्याला जर पुन्हा पुन्हा पाहायचं असेल तर tenniscricket.in हे नाव, ही लिंक विसरू नका। आखिरी ओवर की गेंद और वाइड 2 गेंदे यहाँ पर लगातार 2 गेंदों के साथ 2 रनों के साथ रनों संख्या अब मात्र 27 रनों के ऊपर, 6 गेंदे और जीतने के लिए और 44 रनों की आवश्यकता। फिलहाल गेंदबाजी करता हुआ जो कि बात की जाए गौरव, और मैच में ज्यादा कुछ बचा नहीं, औपचारिकता ही बाकी है, जो कुछ आत्मसम्मान के लिए लड़ना होगा। फिर एक बार गेंद इस बार लेग स्टंप के ऊपर, बड़ा शॉट खेलने की कोशिश लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा श्याम वाकर का, जिन्होंने इस प्रतियोगिता के दौरान हमारे जैसे छोटे कमेंटेटरों को कमेंट्री करने का इस प्रतियोगिता के दौरान मौका दिया है, और हम सौभाग्य प्राप्त यहाँ पर कमेंटेटर है कि इस इतनी बड़ी प्रतियोगिता में। और फिर एक बार खेला हवा में, आसमान का छूते हुए अक्षय ने यहाँ पर कैच लेना चाहा। फिलहाल तो यहाँ पर देखना है अंपायर का इशारा आना बाकी, सेव कर दिया वहां पर फील्डर ने, और मात्र मिलेगा वहां पर 1 रन, 1 रन जो कि स्कोर बोर्ड के साथ 28 रन। और साथ ही साथ यहां पर मैं बधाई देना चाहूंगा हमारे कांग्रेस के तालुका अध्यक्ष सम्माननीय प्रसाद जी केनी साहब और जॉमी बीट मंदार केनी को, और सम्माननीय जॉमी ब्रिटो को, जिनका आज जन्मदिन है और हमको उसमें शामिल होने का मौका इस प्रतियोगिता के दौरान। कल इस प्रतियोगिता का होगा फैसला, इस चमचमाती हीरे जनित ट्रॉफी के ऊपर किस टीम का नाम दर्ज होगा और कौन होगा सेमी से बाहर और कौन जाएगा अगले दरवाजे से अंदर। मेरे साथ मेरे सहयोगी कमेंटेटर जो कि मालवनी के सुपरहिट कमेंटेटर का हैसियत से जाने जाते हैं बादल चौधरी, उनके साथ मराठी के बेताज बादशाह समीर पांडे, और जिनके आवाज के ऊपर माइक भी कांपने लगता है वो श्याम वाकर, और जिनके युवा कमेंटेटरों को एक प्रोत्साहन पर कमेंट्री है वो है अमोल जंदाड़े, और उनके साथ नाना नाइक। और अगर बात की जाए हमारे गुरु जिनके बारे में आप अगर आंख मूंद कर उनकी कमेंट्री सुने तो आपको रेडियो के ऊपर कमेंट्री सुनने का आभास हो जाए, वो हमारे गुरु मानो कि अशोक जी नाइक, और साथ ही साथ कणकौली के सम्मानीय विलास गोलतकर, और मुकाबले के दौरान यहाँ पर सभी जो कि हमारे स्कोरर पायस अलवेडा और विल्सन फर्नांडिस, इनका भी शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि इनके बदौलत यहाँ पर कमेंट्री करना मुनासिब नहीं है। दत्ता सामंत मित्रमंडळ घुमरे यांच्या वतीने 22 मे 2017 रोजी रात्री ठीक 9 वाजता डबल बारी सामन्याचं आयोजन केलेलं आहे। भजन बारी आहे, डबल बारी। बुवा आहेत कुमारी मंगला चव्हाण आणि श्री श्रीकांत शिरसाट, घुमडाई मंदिर या ठिकाणी ही डबल बारी आयोजित केलेली आहे।
ये तो गेंद वाइड थी और साथ ही साथ बुलंद आवाज मालवन तालुके का जो कि शिंदे सर, आपका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। बीच बीच में बहुत ही बढ़िया आपने यहाँ पर सूत्र संचालन किया है और ये अच्छी गेंद तो होगी जरूर। गौरव को मौका मिला क्योंकि ज्यादा रन बचे थे और गोपाल भट्टा अपने गेंदबाजों की यहाँ पर चांस लेना चाहते हैं क्योंकि कल अंतिम मुकाबला खेलना है उन्हें। और सिंधुदुर्ग जिले में और गोवा में जब जब प्रतियोगिता होती है हमारी भी ख्वाहिश रहती है रोहित स्पोर्ट वेंगुल्ला या फ्रेंडशिप चैंपियन, ये दो टीमें फाइनल में हमें देखने को मिले, लेकिन यहाँ पर एक फ्रेंडशिप चैंपियन हार चुके हैं तो दूसरे फ्रेंडशिप चैंपियन ने बड़ी जीत दर्ज कर सेमीफाइनल का रास्ता अपनाया है। कल स्पेशल दिवस होता आपल्यासाठी। सबका मैं यहाँ पर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सन्माननीय मंदार केणी साहेब आणि आमचे मित्र जॉमी ब्रिटो यांचा वाढदिवस इथे आपण साजरा केला। बंड्या पराडकर आणि प्रसाद परुळेकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सर्वांना एक खुशखबर आहे। हा वाढदिवसाचा व्हिडिओ मंदार केणी साहेब हा व्हिडिओ YouTube वरती tenniscricket.in ने लाईव्ह ठेवलेला आहे आणि त्याची सेव्ह आहे तो आपण पाहू शकता। आपल्या मित्रमंडळीला आपण दाखवू शकता। व्हॉट्सअपवर आपण ती लिंक फिरवू शकता। जॉमी ब्रिटो आपण लक्षात ठेवा आणि धन्यवाद गौरव सावंत आणि निखिल कांबळे यांच्यासाठी की त्यांनी हा व्हिडिओ YouTube वरती सेव्ह केलेला आहे। धन्यवाद गौरव सावंत आणि निखिल कांबळे। सर, या वाढदिवसाबद्दल मी बोलू इच्छितो। हा एकमेव असा वाढदिवस असेल जो क्रिकेटच्या महासंग्रामाच्या वेळी झाला आणि ज्यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा होत होता तब्बल 2300 लोक हा वाढदिवस YouTubeच्या माध्यमातून पाहत होते। थँक्यू। जय या मैदानावरती 1998 मध्ये सन्माननीय नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस अशाच एका स्पर्धेमध्ये आपण इथे स्पर्धा भरवली होती दत्ता सामंत यांनी आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशननी। लेदर बॉलची टुर्नामेंट होती। योगेश ताकवले इथे खेळला होता। रोहित शर्मा हा पण इथे खेळला होता। ॲबे किलोला त्या संघामध्ये होता आणि त्यावेळी 50वा वाढदिवस 50 किलो केक कापून इथे साजरा केला होता। या मैदानावरती असे मोठे मोठे वाढदिवस होतात आणि ज्यांचे वाढदिवस साजरे होतात ते उत्तरोत्तर आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि समाजामध्ये मोठे मोठे होत जातात। त्यामुळे मंदार केणी साहेब यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी। आणि सर, या ठिकाणी फ्रेंडशिप चेंडून हा सामना जिंकत उपांत्य फेरीचे